नमस्कार मित्रांनो 23 जुलै आधी हे काम करा अन्यथा तुम्हाला मिळणार नाही गॅस सिलेंडर। काही सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा मित्रांनो, एलपीजी जे गॅस आहे त्या गॅसची आता नवीन अपडेट समोर येत आहेत, तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो पहा, आता जे एलपीजी गॅस सिलेंडर आहेत ते एलपीजी गॅस सिलेंडर ची आता ई-केवायसी जी आहे ती ई-केवायसी करणं चालू झालेलं आहे। ई-केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे आणि जर आपण ई-केवायसी केली नसेल तर कुठे करायची, कागदपत्रे काय काय लागणार, सर्व काही मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहा मित्रांनो की जर तुम्ही ई-केवायसी जर केली नाही तर या संदर्भात गॅस कंपनीने कठोर निर्णय घेतला आहे की ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना पुढील आठवड्यात सिलेंडर न देण्याच्या सुद्धा सूचना कंपनीने दिलेल्या आहेत। आणि जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी सुद्धा करून घ्या। आणि ई-केवायसी करण्याचा दुसरा फायदा तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हाला जो अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे या योजनेविषयी जर माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देतो। पहा, तुम्ही जर याची ई-केवायसी केली तर ती अपडेट होईल। तुमची ई-केवायसी ना अपडेट झाली तर तुम्हाला जे 3 गॅस आहेत ती 3 गॅस मोफत मिळण्याची शक्यता आहे। ही एक आनंदाची बातमी आहे। म्हणून आपली जी ई-केवायसी राहिली असेल ते ई-केवायसी सुद्धा गॅसची करून घ्या। आणि गॅस सिलेंडर बाबत ही नवीन एक अपडेट असून तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर जवळच्या कुठे करायची, पहा, गॅस सिलेंडर केंद्रावर जाऊन किंवा एजन्सीवर जाऊन तुमची ई-केवायसी करून घ्या। आणि जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या कंपनीने अशा सर्व ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या सर्व गॅस सिलेंडर ग्राहकांचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय सुद्धा गॅस कंपनीने घेऊ शकते। आणि तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता। जर तुम्हाला घरगुती गॅस, हॉटेलसाठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल तर लगेच केवायसी करून घ्या, अन्यथा ई-केवायसी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। आता लागणारे आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते आपण कागदपत्रे पाहू। एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्यायची आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे, कागदपत्रे पहा काय न्यायचे, तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड घेऊन जा आणि दुसरे कोणतेही आवश्यकता कागदपत्राची भासणार नाही, फक्त आधार कार्ड असेल आणि गॅसचं जर पुस्तक असेल तर ते घेऊन जा। आणि ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून या आणि सोबत काही ते शुल्क घेऊन तुम्हाला एक सिलेंडर पाईप सुद्धा देतात, ते सुद्धा घेऊन या। ही होती महत्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या।